स्वार्थी मित्रापेक्षा दिलदार शत्रू बरा अशा आशयाची म्हण आपण अनेकदा ऐकली असेल. मात्र या म्हणीचा प्रत्यय यावा अशीच घटना गोंदियाच्या आमगावात घडली आहे. त्यामुळे काही मित्र किती स्वार्थी असू शकतात, स्वार्थापोटी किती खालच्या पातळीला जाऊ शकतात याची प्रचिती या घटनेतून येते. कसा साधला एका स्वार्थी मित्रानं डाव, कसा अडकला कायद्याच्या कचाट्यात, पाहुयात अंगावर काटा आणणाऱ्या या घटनेविषयीचा सविस्तर रिपोर्ट. कर्जमुक्तीसाठी दिला मित्राचा बळी, 8 महिन्यांनी झाला हत्येचा उलगडा, मित्राला मारलं, स्वतः मरण दाखवलं. गोंदियाच्या आमगावमधला हा प्रकार ऐकून तुमच्याही काळजात चर्र होईल. एखाद्या सस्पेन्स थ्रिलर सिनेमाच्या कथानकासारखी वाटणारी ही घटना कुण्या वैऱ्यानंही साधू नये असा क्रूर डाव एका स्वार्थी मित्रानं साधलाय. मित्रावर डोळे झाकून विश्वास ठेवणाऱ्या चंद्रकुमार सराटेचा नाहक बळी गेलाय. यातील आरोपी अंतिम ओमप्रकाश खोटोले याने त्याच्या गावातील राहणारा चंद्रकुमार श्रीकृष्ण सराटे याला घटना तारखेवेळेला दारू पाजून बामणी रेल्वे पटरीवर आणले. तेथे गमच्याने त्याचा गळा आवळून त्याला जीवे ठार मारले. त्यानंतर यातील आरोपीने मृतकाच्या अंगात स्वतःचे कपडे घातले आणि स्वतःचा पर्स, ATM कार्ड, आधार कार्ड अशी ओळख पटवणारी कागदपत्रे त्या पर्समध्ये ठेवून मृतक याचं प्रेत उचलून रेल्वे पटरीवर टाकले. यातील आरोपीने त्याच्यावर असलेले कर्ज माफ होईल या उद्देशाने केले. त्याला असा बनाव करायचा होता की जणू काही तोच मरण पावलेला आहे. तब्बल 8 महिन्यांनी या हत्येचा कट उघड झालाय. मेल्याचं सोंग घेतलेल्या अंतिम खोटलेच्या हाती बेड्या पडल्या. अंतिमनं पोल्ट्री फार्मच्या व्यवसायासाठी 5 लाखाचं कर्ज घेतलं होतं. ते फेडणं अशक्य झाल्यामुळे अंतिमच्या डोक्यात क्रूर कट शिजला. 28 ऑगस्ट 2025 या दिवशी त्यानं मित्र चंद्रकुमार सोबत पार्टी केली. त्यानंतर त्याचा गळा आवळून खून केला. त्याच्या मृतदेहाला स्वतःचे कपडे घातले, खिशामध्ये स्वतःचं आधार कार्ड ठेवलं, मृतदेह रुळावर ठेवला आणि त्या ठिकाणापासून स्वतःची बाईक उभी केली, चप्पल फेकली. रेल्वे अपघातात स्वतःचा मृत्यू झाल्याचा सीन त्यानं बनवला होता. भरगाव रेल्वेच्या धडकेमुळे चंद्रकुमारचा चेहरा ओळखण्यासारखा राहिला नाही. 4-4:30च्या दरम्यानमध्ये आपल्याला म्हणजे गावात दिसलं नाही, घरी आलेलं नाही. म्हणून आम्ही त्याच्या 10 दिवसापर्यंत आम्ही इकडे तिकडे आपल्या नातलगामध्ये आणि आजूबाजूच्या आणि त्याच्या मित्रमंडळीला पासून माहिती घेतलं. आपल्या तपासासाठी त्याच्या कसून चौकशी व्हायला पाहिजेत आणि जे आरोपी आहेत त्याची जे कडी आहे त्यांची ते पण भेटायला पाहिजेत. ह्या प्रकरणाची CBIची मागणी SP साहेबांकडून करावा अशी आम्ही मागणी करत आहोत. अंतिमच्या कुटुंबियांनी जड अंतःकरणानं त्याचे अंत्यसंस्कार उरकले. त्याचं 13वंही घातलं. त्याच्या आठवणीत एक दिवस ढकलायला सुरुवात केली. एके दिवशी अंतिमनं त्याच्या वडिलांना फोन केला. त्याचा आवाज ऐकून त्यांच्यासह कुटुंबियांना आश्चर्याचा धक्का बसला. 8 महिन्यांनी अंतिमच्या डोक्यावरचा कर्जाचा डोंगर बँकेनं उतरवला होता. त्यामुळे त्यानं हा कॉल केला होता. त्या कॉलच्या आधारे पोलिसांनी लोकेशन ट्रेस करून नागपुरातून त्याच्या मुसक्या आवळल्या. सदर याच्यामध्ये पोलीस स्टेशनला दाखल असलेल्या मर्गमध्ये पोलीस तपास करत होते. पोलिसाला मिळालेल्या माहितीनुसार पोलीस त्याच्यापर्यंत पोहोचलेले आहेत. त्याच्यावरती 5 लाखाचं कर्ज होतं. ते त्याने पोल्ट्री फार्मसाठी ते घेतलं होतं. हे असं तपासात निष्पन्न झालेलं आहे. या खळबळजनक खुलाशामुळे अनेकांना धक्का बसला. तुझ्यासारखा मित्र असेल तर दुश्मनाची गरज काय असं वाक्य आपण एखाद्या मित्राला गमतीत किंवा रागात बोलतो. मात्र दुर्दैवानं चंद्रकुमार सराटेच्या बाबतीत हे वाक्य तंतोतंत खरं ठरलंय. हा गुन्हा सहज पचवेल, कर्जमुक्त होऊन सुखात जगेल असा अंतिमचा गैरसमज होता. कायद्यानं त्याचा गैरसमज दूर करत त्याला गजाआड केलाय. गोंदियाहून आशिष जुनघरेसह रशीद इनामदार, पुढारी न्यूज.